तर या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। मी प्रदीप रावराणे सरांना विनंती करील, आपण एक मिनिट सर निर्णय कळवा। तर एक रन शॉट आहे, तर धावफलक तोपर्यंत कळवतो। षटक क्रमांक दुसरा सुरू आहे, 14 धावा झाल्यात क्रीडांगण क्रमांक 1 वर, तर दुसऱ्या सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे। तर मी रावराणे सरांना विनंती करेन, प्रदीप रावराणे सरांना आपण या ठिकाणी यायचंय। सन्मान केला जातोय अजय कदम सरांचा। टेनिस बॉल, लेदर बॉल, अंडरआर्म क्रिकेट अशा सर्व फॉर्मॅटमध्ये चांगलं क्रिकेट तर खेळणे प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत, आयोजकाच्या भूमिकेत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी नंबर 1 घेऊन आलेले आहेत। कारण त्यांच्याच माध्यमातून एक नामवंत क्रीडा स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक शिस्त आणण्याचा प्रयत्न झाला। 8-8 षटकांचे संपूर्ण कोणत्याही प्रकारची प्रवेश फी न घेता 8-8 षटकांची एक स्पर्धा ते दरवर्षी आयोजित करत असतात। असं हे व्यक्तिमत्व आणि विशेष म्हणजे प्रवीण तांबे सर असू देत आणि संतोष सक्सेना सर असू देत, या दोघांनी ज्या ज्या वेळेला त्यांच्या जडणघडणीचा उल्लेख केला त्यावेळेला त्यांच्या यशामध्ये अजय कदम सरांचा वाटा कुठेतरी आहे असा उल्लेख केला जातो। तर सुस्वागतम अजय कदम सर, वेलकम। पावसाळी क्रिकेटच्या पंढरीमध्ये तुमचं स्वागत आहे। सर काय म्हणाल, पावसाळी क्रिकेट तुमच्या देखील काही आठवणी पावसाळी क्रिकेटच्या असतील, कारण तुम्ही ठाणे मुलुंड परिसरात तर क्रिकेट खेळलात मॅच चालू नाही तर त्याचबरोबरीने या आपण विक्रोळीच्या या मैदानाविषयी सर काही तुमच्या आठवणी असतील त्या आमच्यापर्यंत काही शेअर करा। पावसाळी क्रिकेटच्या काही आठवणी असतील त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? डेफिनेटली, म्हणजे की फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू विक्रोलियन्स, थँक्यू कर्णाकर कॉटियन। कारण मला आठवतं आहे की हे जे मैदान आहे हे अतिशय जुनं मैदान आहे आणि इकडे बऱ्याचशा आठवणी आमच्या आहेत। कारण की रबर बॉल म्हटलं की इथे एक स्पर्धा होणार दरवर्षी हे निश्चिंत आहे आणि इथे माझ्या मते एकच स्पर्धा होत नाही, इथे बऱ्याचशा स्पर्धांची रांग असते रबर बॉलची। सो विश यू ऑल द बेस्ट विक्रोलियन्स आणि कर्णाकोटी आणि ऑल द टीम्स। बेसिकली रबर बॉल मी नेहमीच एन्जॉय केलं रबर बॉल, कारण की एक आवडता प्रकार की कधी संपतो आहे मे महिना आणि कधी रबर बॉल येतो आहे आणि कधी तो लेनचा बॉल बाहेर मारायचा आहे, म्हणजे स्पेशली आमच्या त्या ग्राउंडवर गच्ची असायची, त्या ग्राउंडच्या गच्चीवर कसा मारायचा, त्यामुळे वाट बघायचो रबर बॉलची आणि खूप बरं वाटलं येऊन। कारण की इकडनंच मला असं वाटतं की एखादा नवीन टॅलेंट मिळेल, जसं की आता यांच्याशी बोलवतो अंपायर कुरूप साहेब, की अशा स्पर्धातनंच आपल्याला एखादा कुठलंही टॅलेंट मिळेल। कारण एखादा चांगला कोणतरी ब्रिलियंट कॅच बघताना खेळता बघतो, एखादा चांगला बॉल लेनचा बॉल कोणतरी गच्चीवर मारतं आहे, दॅट इज टॅलेंट आणि तेच टॅलेंट बघायला आलो आहे। सो आय होप की इकडनं कोणतरी एखादा चांगला खेळाडू मुंबईला मिळेल अशी आशा करतो। त्याचबरोबरीने सर याच क्रीडा स्पर्धे आतापर्यंत 15 वर्षे ही स्पर्धा थ्रो बॉलिंगची खेळवली जात होती आणि आपण सर्वांनी मिळूनच, कारण बरेच ज्या ज्या मेन स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमध्ये थ्रो गोलंदाजी बाद झाली आणि जवळजवळ मी मग सांगितल्याप्रमाणे 98-99% आपण थ्रो गोलंदाजी बंद केली आहे मुंबईमधून आणि ही स्पर्धा या वर्षीपासून ती प्लेन बॉलिंगची होते आणि त्याविषयी काय म्हणाल? आणि त्याचबरोबर ही स्पर्धा अशी एकमेव अशी स्पर्धा असेल रबर बॉलची लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत, 3-3 मॅचेस एकेका संघाला पुरेपूर संधी मिळणार आहे, त्याविषयी काय म्हणाल सर? नाही डेफिनेटली, कारण की आता तुम्ही म्हणजे म्हणालात की थ्रो बॉलिंग बंद झाली आहे, बऱ्याचदा बघतो की विकेट खूप लांब असतात। तर माझं सगळ्या ऑर्गनायझर्सला किंवा सगळ्या जे क्रिकेट हे आहेत त्यांना एक विनंती आहे की क्रिकेटचे जे नियम आहेत ते नियम प्लीज बदलू नका। 22 यार्ड्स विकेट आहेत, 22 यार्ड्स ठेवा, थ्रो बॉलिंग अलाउड नाहीच पाहिजे, बिकॉज इकडनंच तुम्हाला कोणतरी एक वरती खेळाडू मिळणार आहे। आज प्रवीण तांबे जो आहे आपला सगळ्यांचा जाणता, तो एक हेच खेळून वरती गेला आहे। त्यामुळे क्रिकेटचे नियम, क्रिकेटपेक्षा कोणी मोठा नाही आहे आणि माझी एक सगळ्या ह्या मित्रांना, टेनिस खेळणाऱ्या मित्रांना एक कळकळीची विनंती आहे की प्लीज डिसिप्लिन, म्हणजे वेळेला खूप महत्त्व द्या, वेळेवर या, कारण तुमचा खेळ बघायला आम्ही इथे सगळे येतो आहे, तुमचा खेळ बघायला हे जे सगळे थांबलेत प्रेक्षक हे तुमचा खेळ बघायला आलेत आणि ही जी संकल्पना आहे विक्रोळींची आय विश म्हणलं खूप महत्त्वाची आहे, कारण की लीग मॅचमध्ये तुम्हाला एक संधी मिळते रिकवर करायची। जर तुमची एखादी मॅच खराब गेली असेल तर तुम्ही पुन्हा रिकवर करू शकता दुसऱ्या मॅचमध्ये आणि तुम्ही पुन्हा येऊ शकता। आता बघा ना, उदाहरण घ्या की पाकिस्तान पहिली मॅच लीगमधली हारली आणि त्यानंतर त्यांनी बाउन्स बॅक करून चॅम्पियन झाले। तो लीग मॅचचा हा खूप फायदा आहे, त्यातनं तुम्हाला रिकवर करायला मिळतं, एखादा आपल्याला संधी मिळते परत आपला टॅलेंट दाखवायची। सो आय विश ऑल द बेस्ट आणि वेल डन करुणाकर कोटियन, आणि तुम्ही सगळं चांगलं काम करताय। चंद्रकांत शेट्टे, विश यू ऑल द बेस्ट, गुड लक, थँक्यू।
धन्यवाद अजय कदम सर. तर काहीशा व्यत्ययानंतर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे येतोय. दोन बलाढ्य संघांचे सामने सुरू आहेत. क्रीडांगण क्रमांक 2 वर अजय सरोज गोलंदाजी करतोय, फलंदाजी करतोय प्रथमेश पवार उर्फ नाना. क्रीडांगण क्रमांक 1 वर मात्र सामना सुरू आहे. कलव्याच्या विश्वास 11चा ठाण्याचा संघ आहे आणि तो सॅनियल 11 बोरिवली अर्थातच बंड्याबाई या संघाच्या विरुद्ध झुंजतोय आणि त्या ठिकाणी षटकं सुरू आहेत. ती तिसरं षटक सुरू आहे आणि धावा झालेल्या आहेत त्या 19 धावा. अजय सरोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय प्रथमेश पवार नानासाठी. बिगिट केला जातोय. प्रथमेश पवारच्या बॅटमधून निघाला फटका, समोरच्या दिशेने टोलावला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. पावसाळी क्रिकेटचं कौशल्य वेगळं असतं. पावसाळी क्रिकेटची रंगत वेगळी असते आणि ती आज पाहण्यासाठी टिपण्यासाठी बरेचसे चाहते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबरीने बरेचसे अपील केलं जातं. पंचांनी उचलून धरलं आणि अरुण पारशेबाद. बॅकफुटला जात सुरेख फटका मारला जातोय. प्रथमेश पवार नानाच्या बॅटमधून निघालेला फटका तेवढंच चांगल्या पद्धतीने अडवण्यात आला. झेल जरूर सुटला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक चांगली लढत पाहायला मिळाली. एका बाजूला प्रथमेश पवार, दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई. 2 बलाढ्य खेळाडूंमधील लढत पाहायला मिळते. कोणता संघ जिंकणार, GI11 की सोलजाई? दादर की GI11 विक्रोळी असा सामना मैदानात रंगतोय. 2 मोठे खेळाडू मैदानात दाखल झालेत. एका बाजूला प्रथमेश पवार, दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई. स्ट्राईकवर असणार आहे अजित मोहिते.
संजय खारवा येतात गोलंदाजी करण्यासाठी. पहिलं षटक संपलंय. 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. क्रीडांगण क्रमांक समोरच्या दिशेने मारलेला हा फटका प्रथमेश पवारच्या बॅट मधून निघतोय. समोरच्या दिशेला गेलेला हा फटका आणि झेल पकडला जातोय का? प्रथमेश बेलछिडा याच्या माध्यमातून झेल पकडला गेला आणि एका प्रथमेशने दुसऱ्या प्रथमेशला बाद केलं. तर प्रथमेश 6 चेंडूमध्ये 3 धावा काढून माघारी परततोय. बाद होत आहेत. तर झेल मात्र या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न झाला तो स्वप्नील कोळीच्या माध्यमातून. गोलंदाज संजय खारवा याला यश मिळत आहे. अजित मोहिते तर BCCIचे नामवंत पंच अजय वर्मा हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर आपलं देखील हार्दिक स्वागत. विकेट करण्याचा प्रयत्न क्रीडांगण क्रमांक 1 वर मारला गेला. एक मोठा फटका परंतु झेल या ठिकाणी घेतला जातोय. सुरेख झेल या ठिकाणी पकडला गेला. अजित मोहितेच्या बरोबरीने मंदार गुरव मैदानात उतरतोय. संजय खारवा 1 धाव पूर्ण केली जाते. चांगला चेंडू पाहायला मिळतो संजय खारवाचा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ते GI11 संघाचं दोन्ही संघ एक एक सामना पराभूत होऊन इथपर्यंत आलेले आहेत. पाहूया तर धावसंख्या 1 मिनिट 9 धावा. क्रीडांगण क्रमांक दोन षटकं संपतात. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. सुरेख गोलंदाजी GI11 संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या त्या या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न होतोय. तर थोडंसं कसरत होते कारण 2 विकेटवरचा स्कोर सांगायला लागतोय. 29 धावा क्रीडांगण क्रमांक 1 वर षटकं झाली आहेत. ती 4 षटकं संपली आहेत. 29 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सॅन्युअल 11 अर्थातच बंड्या बॉय संघाकडून. आणि क्रीडांगण क्रमांक 2 वर देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मुख्तारभाई कुरेशी आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला देखील ईदच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना. हनीफबाई तुम्हाला देखील शिरकुर्मा पोहोचला नाही पण आमच्यापर्यंत. आम्ही विक्रोळीमध्ये आहोत आणि तुम्ही विक्रोळीवाले आहात.
लक्ष ठेवा जरा. तर खूप शुभेच्छा तुम्हाला. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय. स्वतः शांतीबाई मोठा चेंडूच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाईल आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल शांतीबाई मोठा यांचं. एका धावेने धावसंख्या मात्र आजचा दिवस मात्र ठरत नाही आहे तो फलंदाजांचा, अधिराज्य गोलंदाजांचे. तुम्ही सर्वच मॅचेस घेतल्या, सर्वच मॅचमध्ये मात्र अधिराज्य राहिलेलं आहे ते गोलंदाजांचं. जयदीप भोंडिवले गोलंदाजीसाठी. अकुट टप्प्याचा चेंडू बिग हिट केला जातोय. मंदार गुरवच्या बॅट मधून निघालेला एक अफलातून फटका षटकाराचा काळा चौकी ब्रँड या ठिकाणी दाखवताना मंदार गुरव उर्फ बंड्या. 6 धावा. जयदीप भोंडिवलेचं स्वागत केलं जात आहे, जो शहापूरचा खेळाडू आहे. आणि या ठिकाणी एका ठिकाणी षटकार मारल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी देखील प्रयत्न झाला, परंतु सॅनिल इलेव्हनचं क्षेत्ररक्षण मात्र एवढं सुंदर आहे की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. सुलतानबाद होतात क्रीडांगण क्रमांक 1 वर. धावांसाठी शेवटचं षटक आहे, परंतु धावांसाठी झगडावं लागतंय. तर जयदीप भोंडिवले गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा संघाची धावसंख्या होताना पाहायला मिळते. अनिल गुरव सर. अजित मोहिते. जयदीप भोंडिवले तिसरं षटक, तर दुसऱ्या क्रीडांगण क्रमांक 1 वर मात्र 5वं षटक सुरू आहे. अजित मोहिते बॅटची काटा जरूर घेतली गेली. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक ओमकार देसाई त्या ठिकाणी पोहोचत आहेत. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर मात्र षटकार लगावला जातोय. पस्तीस. व्हाईट बॉल स्क्वेअर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. जयदीप भोंडिवले गोलंदाजी मार्कवर. अजित मोहितेसाठी. हो, हा चेंडू मात्र जयदीप भोंडिवलीचा काहीसा अकुट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू वळवण्यात आला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण. एक धाव बाईच्या स्वरूपातील एक धाव कळवली जाते. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर धावसंख्या झाली ती 35 धावा. मुकेश कोळी गोलंदाजी मार्कवर. संजयसाठी. संजयच्या बॅटमधून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जरूर गेलाय. मुकेश कोळी चेंडूच्या मागे येण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे गेली. 37 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्वप्नील कोळी. अजित मोहितेसाठी टाकलेला हा चेंडू. अजित मोहिते मोठा फटका मारण्याचे प्रयत्न जरूर होते, परंतु सफल होत नाही आहेत. बॅटच्या मधोमध कुठेतरी चेंडू येत नाही आहे. जयदीप भोंडिवले कुठेतरी बीट करतोय त्याला. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव देखील. आणि स्वप्नील कोळी धावबाच्या रूपात बाद करतायत खेळाडूला. एकोणचाळीस धावा. क्रीडांगण क्रमांक 2 वर धावा झाल्या तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर ओमकार देसाई 24 धावा धावफलकावर झाले आहेत. क्रीडांगण क्रमांक
2 3 षटकांच्या समाप्तीनंतर. विजय नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. तर राजू मोरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विक्रोलींचे आधारस्तंभ या ठिकाणी आलेत. तर गोलंदाज संजय खारवा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. मोक्याचं षटक अजित मोहितेसाठी घेऊन अजित मोहिते काहीसा झगडताना पाहायला मिळतो. नव्हे तर सर्वच फलंदाज झगडताना पाहायला मिळाले. आज मात्र अपवाद वगळता काही फलंदाजांचा ज्याच्यामध्ये नाव घ्यावं लागेल आकाश जहांगीर याचं नाव घ्यावं लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अजित मोहितेचा एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय अजित मोहिते आणि मंदार गुरव यांच्या माध्यमातून. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर धावसंख्या झाली आहे ती 40 झालेल्या आहेत. 5 षटकांमध्ये 41 धावांची आवश्यकता. तर एक अनोखा विक्रम झालाय. विश्वास 11 कलवा संघ ऑल आउट झालाय. तो देखील 40 धावांवर ऑल आउट एखादा संघ होतो. इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला तर तब्बल 25 धावांवर ऑल आउट झालेला आहे न्यूझीलंडचा संघ. विश्वास 11 मात्र या ठिकाणी ऑल आउट झालाय. चीन संघ मात्र 28 वर ऑल आउट झाला. एक दिवसीय क्रिकेटमध्ये करुणा सर मात्र या ठिकाणी स्वैर चेंडू घोषित करतायत. 41 धावांची आवश्यकता सॅनियल संघ 11 या संघाच्या समोर ठेवण्यात आलेली आहे. अनुभव पणाला लावतात अनुभवी खेळाडू सॅनियल 11 या संघात अर्थातच बंड्या बॉईज संघात पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या क्रीडांगण क्रमांक 2 वर मात्र सोलजाई दादर हा देखील मात्र धावांसाठी झगडताना पाहायला मिळतोय. किती धावांचं आव्हान उभं करतोय पाहिजे. धावसंख्या झालेली आहे ती 28 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. फुलटॉस पद्धतीचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. मंदार गुरवच्या बॅटमधून निघालेला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत आणि सुरेख झेल पकडला जातोय या ठिकाणी अजय सरोज बच्चा याच्या माध्यमातून. मंदार गुरव बाद. तर निखिल पवार नवीन फलंदाज मैदानात येतोय. अरे काय तर बॉल क्रीडांगण क्रमांक 1 वर बॉल द्यायचे. बिग हिट केला जातोय. आता मात्र अजित मोहितेच्या बॅट मधून निघालेला फटका. आता टायमिंग अचूक होतं अजित मोहितेचं ज्याच्यासाठी तो ओळखला जातो. धडाकेबाज फलंदाजीसाठी तोच फटका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी अजित मोहिते. अजित मोहितेची बॅट तळपली आहे आणि ज्या ज्या वेळेला षटकार मारतो आपल्या गुरुला अर्थातच सतीश धुळेला ती मानवंदना असते. सतीश धुळेंचा चेला म्हणून टेनिस क्रिकेट जगतातील ओळख या नायगावच्या अजित मोहितेची. आज मात्र बॅट काही काळ खामोश जरूर होती परंतु पुन्हा एकदा बॅट बोलण्यास सुरुवात झाली. अजित मोहितेची 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तर राजू मोरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विक्रोली यांचे खंदे समर्थक आणि क्रिकेटचे देखील तेवढे समर्थक.
आता मात्र अजित मोहिते बॅटची कडा कदाचित घेतली गेली, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि गोलंदाज संजय खारबाज या अगोदरच्या चेंडूवर षटकार जरूर मारला, परंतु त्याचा बदला या ठिकाणी घेताना पाहायला मिळतोय आणि बाद होत आहेत, माघारी परत आहेत अजित मोहिते. 11 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी केली, अजित मोहिते माघारी परत आहेत. बॅकफुटला गेले, चेंडू पॉईंटच्या दिशेने तटवला जातोय. राजेश गोहिल यांच्या माध्यमातून, अर्थातच राजू याच्या माध्यमातून धाव घेतली जाते. क्रीडांगण क्रमांक 1 वर महेश जाधव संघाची धावसंख्या 34 धावा. क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू असणारा सामना. सोलजाई दादरसाठी महेश जाधव आल्या मात्र जोरदार प्रहार करतोय. या अगोदरच्या मॅचमध्ये महेश जाधवकडून या गोष्टी होऊ शकल्या नव्हत्या, परंतु या मॅचमध्ये महेश जाधव आक्रमण करतोय पहिल्या चेंडूपासून सोलजाई दादरसाठी. चेंबूरच्या गांधी मैदानातील असणारा हा खेळाडू 6 धावांनी संघाची धावसंख्या झटपट पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संजय खारवा. समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय. फ्लोअर फुल टॉसचा चेंडू होता. संजय खारवाचा एक धाव पूर्ण केली जाते. निखिल पवारने कॉल दिला. दुसऱ्या धावेचा 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. धावांचा ओघ जो थांबला होता त्या कुठेतरी सुरू होताना पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, संधी मिळाली, पाहूया तिसरी धाव पूर्ण होते का. आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र निखिल पवार या ठिकाणी धावबाद होत आहेत. 42 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर सोलजाई दादर. निखिल जाधव नवीन फलंदाज मैदानात येतोय. ओमकार देसाई शेवटचं या अगोदरच्या मॅचप्रमाणे याही मॅचमध्ये शेवटचं षटक घेऊन आणि चांगलं टाकलं होतं. या अगोदरच्या मॅचमध्ये मुख्याच्या क्षणी चांगली गोलंदाजी केली होती ओमकार देसाईने. पाहूया महेश जाधव ज्याने एक षटकार मारलेला आहे तो त्या विरुद्ध कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. आणि धावबादची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. अरुण पारचे धावबाद करतायत राजू गोहिल यांना. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, महेश जाधवचा रिव्हर्स स्वीपचा अस्त्र ओमकार देसाईच्या विरुद्ध काढण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल ठरत आहे. निर्धाव चेंडूची सांगता ओमकार देसाई. तो व्हेरिएशन आहे ओमकार देसाईच्या गोलंदाजीकडे. कोणत्याही पद्धतीचं क्रिकेट असू देत, टेनिस बॉलचं क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट, चतुर गोलंदाज म्हणून ओळखले जातात. पुढचा चेंडू ओमकार देसाई यांचा ऑप्शनच्या बारासा बाहेर, तिकडनं चेंडू वळवण्याचा प्रयत्न झाला. स्वैर चेंडू घोषित करतायत पंच कल्याणी घोरपडे सर. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती
तर ओमकार देसाई आणि निखिल जाधव यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे लालबागवरून विक्रांत जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर महेश जाधव स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईकला निखिल, गोलंदाजीसाठी ओमकार. फुलटॉसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर, चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि 4 धावा अर्जित केल्या जात आहेत. चौकार या ठिकाणी वसूल केला जातोय महेश जाधवकडून. धावसंख्या पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावांवर क्रीडांगण क्रमांक 2 वर, परंतु 1 वर षटकार या ठिकाणी मारला जातोय. नरेश चावला उर्फ पापे यांच्या बॅटमधून निघालेला फटका 6 धावांसाठी. अर्थातच टेनिस क्रिकेटमधील अमानवीय फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू बोरिवलीचा नरेश चावला उर्फ पापे फलंदाजीसाठी याही मैदानात कित्येक लांबवरचे षटकार त्यांच्या बॅटमधून कित्येक वर्ष आम्ही पाहतोय. पुन्हा एकदा दाखवट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय. मिड विकेटच्या झोनमध्ये 1 धाव पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर. नरेश चावला यांनी कॉल दिला एकच बस आणि रिव्हर्स स्वीपचा फटका या ठिकाणी वसूल केला जातोय. मोठा फटका मारला जातोय तो महेश जाधवच्या बॅटमधून. या अगोदर प्रयत्न झाला परंतु तो असफल ठरला होता आणि आता मात्र दुसऱ्या प्रयत्नात ओमकार देसाईच्या विरुद्ध रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं ते महेश जाधवने आणि महेश जाधव वसूल करतोय तो चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार या ठिकाणी मारला जातोय महेश जाधवच्या बॅटमधून. 1 षटकार आणि 2 चौकार मारत आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करणारा महेश जाधव 52 धावा धावफलकावर होत आहेत. ओमकार देसाई गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा. युवा स्पोर्ट्स लालबागचे सर्व क्रिकेट चाहते हा सामन्याचा आनंद घेतात लालबागवरून. त्यांचं देखील इंटरनेटच्या माध्यमातून जे सामना पाहतात हार्दिक स्वागत. जे क्रिकेटचे चाहते इंटरनेटच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात त्या सर्वांचं पावसाळी क्रिकेटच्या दुनियेमध्ये हार्दिक स्वागत. रबर बॉलच्या दुनियेमध्ये हार्दिक असं स्वागत विक्रोळीच्या कन्नमोरनगरमध्ये. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर फसलाय. 1 धाव पूर्ण केली जाते. आणि निखिल जाधव धावबाच्या रूपात माघारी परत आहेत. क्रीडांगण क्रमांक 1 वर 15 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू आणि चुकीला माफी नाही. नरेश चावलाच्या बॅटमधून निघाला फटका. नरेश चावलासारख्या फलंदाजाला तुम्ही फुलटॉस देणार तर मात्र चेंडू नक्कीच मैदानाच्या बाहेर जाणार आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या 21 धावांवर. अजूनही धावांची आवश्यकता आहे ती केवळ 20 धावांची आवश्यकता विजयासाठी. सॅनियल बोरिवली अर्थातच बंड्या बॉईज. तर ओमकार देसाई गोलंदाजीसाठी. तर लक्ष्मण मित्र मंडळाची पावसाळी सुप्रीमो पुढल्या शनिवार आणि रविवारी या ठिकाणी 1 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा असणार आहे. रुपेशजी गोठणकर, नंदकुमार गोठणकर बिग करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली जाते. हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने जात आहेत. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि एका चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर धावा 50च्या पुढे जात नाही आहेत, परंतु आता मात्र 50च्या ह्या विकेटवरून मात्र जात आहेत परंतु पलीकडल्या विकेटवरून जात नाही आहेत आणि धावसंख्या झाली ती 55 धावा. एका सुखरूप म्हणजे ज्या ठिकाणाहून फाईट होऊ शकते अशा ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत ते सोलजाई. महेश जाधव रिव्हर्स स्वीप. पुन्हा एकदा ओमकारच्या विरुद्ध रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलं. उजव्या हाताच्या फलंदाजाचा षटकार जेवढा लांब जात नाही तेवढा डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाने मारला. महेश जाधवचं कौतुक होणं गरजेचं आहे. 1 चौकार आणि 1 षटकार रिव्हर्स स्वीपचा तो देखील आणि कौतुक करावं लागेल महेश जाधवचं. 7 चेंडूमध्ये 25 धावा. महेश जाधवचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सर्वांची मनं जिंकून घेतली महेश जाधवने. रिव्हर्स स्वीपचा षटकार कायमस्वरूपी लक्षात राहील. काल मात्र निशांत शिवलकरने रिव्हर्स स्वीपचा षटकार मारला होता आणि आज मात्र प्रभावित केलाय या खेळाडूने. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती
धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61-62 धावांची, म्हणजे विक्रम झालाय. 60 धावांचा विक्रम होता तो मोडलाय सोल्जाईन संघाने. 61 धावांवर जाऊन पोहोचतोय. हो सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. पापे द ग्रेट, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. बोरवलीचा पापे आज मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा झळकतोय आणि ॲक्शनमध्ये येतोय, कारण 65 धावांची खेळी माहुलच्या मैदानात या वर्षीच्या हंगामामध्ये नरेश चावलाच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती आणि आज पुन्हा एकदा जबरदस्त फटकेबाजी करताना पाहायला मिळतात. नरेश चावला 31 आणि 31 धावांवर 20 धावांवर आणि आता मात्र हवेत चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने आणि झेल पकडला जातोय. नरेश चावला बाद, नो बॉल. फ्री हिट असणार आहे. संघाची धावसंख्या 33 धावांवर जाऊन पोहोचते आणि विजयासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. अजूनही 8 धावांची आवश्यकता असणार आहे. अखूट टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने. भरत लोहार यांच्या बॅटमधून निघाला फटका, फाईन लेगच्या दिशेने जातोय. पाहूया किती धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. 1 धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आपला अनुभव पणाला लावतात हे सर्व अनुभवी खेळाडू. भरत लोहार असतील, नरेश चावला असतील. आता मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये खेळ पाहण्याची संधी मिळते ओमकार देसाईची, जो महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक मोठा खेळाडू आहे आणि त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी विक्रांत जाधव उर्फ गोट्या लालबाग या ठिकाणावरून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ओमकार आणि म्हणतात ओमकारची फलंदाजी ज्यावेळेला मोठा धावफलक असतो त्यावेळेला आणखी खुलताना पाहायला मिळते. आज मात्र ओमकार देसाई आणि घाटकोपर भटवाडीचा भावेश शेलार फलंदाजीसाठी मैदानात आहेत. 62 धावांचं लक्ष समोर आहे आणि भावेशने या अगोदरच्या मॅचमध्ये देखील 3 षटकार ठोकले होते. बारा चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता क्रीडांगण क्रमांक 1 वर. नरेश चावला आज मात्र सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. नरेश चावला यांची भरत लोहार यांच्या मदतीने फलंदाजी करतात. त्यामध्ये नरेश चावला यांचे उत्तुंग षटकार आज पाहायला मिळाले. 3 उत्तुंग षटकार पाहायला मिळालेत. सहा धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे ती सॅन्युअल अर्थातच बंड्या बॉईज या संघाला. व्हाईट बॉल स्क्वेअर चेंडू घोषित केला जातोय. आगळे वेगळ्या शैलीमध्ये टाकला गेला हा चेंडू. जागेवरून षटकार मारण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. एक आगळा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कोण आहे बॉलर? संजय गोलंदाजी करतायत. 11 चेंडूत 5 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे ती सॅन्युअल 11 बोरिवली संघाला.
हो, आता मात्र पुन्हा एक एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने मारलेला चौकार नरेश चावला पापे यांच्या बॅटमधून. आठ चेंडू 24 धावांची खेळी करतायत नरेश चावला पापे. आणि व्हाईट बॉल स्वैर चेंडू आणि सॅनियल 11 या ठिकाणी विजयी झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन. आणि मॅच सॅनियल 11 संघाचीच आहे, पुन्हा एकदा याची नोंद घ्यायची आहे. नरेश चावला पापे आपण मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहात. भावेश शेलार थर्ड मॅनच्या दिशेने लेट कटचा फटका खेळला जातोय. सॅनियल आणि स्ट्रायकर असा सामना खेळवण्यात येणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णयाचा आदर करा. तर सामन्याकडे बोलूयात. भावेश शेलार आणि ओमकार देसाई ही जोडी 62 धावांचं लक्ष्य. विनंती करील सचिन उघाडेजी. ओमकार देसाई कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न खोलवट टप्प्याचा आणि झेल पकडला जातोय. एक अफलातून झेल या ठिकाणी पकडला जातोय मंदार गुरवच्या करवी. आणि मंदार गुरवच्या चेहऱ्यावर आनंद देखील पसरताना पाहायला मिळतोय, कारण ही विकेट मोलाची आहे, विकेट ओमकारची आहे. तर सॅनियल स्ट्रायकर स्पोर्ट्स कांजूरमार्ग टॉससाठी या. हरदीप टॉससाठी या. स्ट्रायकर स्पोर्ट्स कांजूरमार्ग आणि सॅनियल जावेद भाई टॉससाठी या. स्ट्रायकर स्पोर्ट्स हरदीप टॉससाठी या. अमित गोलतकर सर कर्णधाराला त्वरित या ठिकाणी पाठवा. अमित सर. स्ट्रायकर. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी देखील नरेश चावला आलेले आहेत. भावेश शेलार आणि फलंदाजीसाठी प्रथमेश बेलछेडा. टॉस करून घ्यायचा पहिल्यांदा. भावेश शेलारच्या बॅटमधून आणखी एक षटकार पाहायला मिळतोय. उत्तुंग फटका पाहायला मिळतोय. घाटकोपर भटवाडीचा खेळाडू भावेश शेलार. मी राजू मोरे सरांना विनंती करेल नाणेफेकीचा कौल करायचा यानंतरच्या मॅचचा. सॅनियल स्पोर्ट्स अर्थातच बंड्या बॉईज आणि स्ट्रायकर स्पोर्ट्स कांजूरमार्ग. नाणं आकाशाकडे जात आहे. कुणी जिंकलाय टॉस? कुणी जिंकलाय निर्णय सांगा. हां, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय स्ट्रायकर स्पोर्ट्सने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे ते सॅनियलला. आणि मी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. जबरदस्त कामगिरी करणारा. तर नवे तर पापे ज्या वेळेला या मैदानात आलाय
पापेनी आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. पापेनी जबरदस्त खेळी या ठिकाणी केलेली आहे. अर्थातच टेनिस क्रिकेट विश्वातील मात्र एक घणाघाती फलंदाज म्हणून बोरिवलीच्या पापेचं नाव घेतलं जातं. पापे, सुरेख कामगिरी तुमच्या माध्यमातून. भावेश शेलार आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी मारला जातोय. मॅन फ्रॉम घाटकोपर भटवाडी. षटकार लगातार दुसरा लगावला जातोय. वय वर्ष 21 असणारा घाटकोपर भटवाडीचा हा खेळाडू उत्तुंग षटकार या ठिकाणी लगावतोय. आणि भावेशच्या 2 षटकाराच्या जोरावर मात्र, कारण भावेश हा की फॅक्टर असणार आहे. डावखुऱ्या हाताचा खेळाडू आहे. क्षमता आहे त्याच्याकडे सामन्याचं पारडं फिरवण्याची. आणि षटक संपलेलं आहे ते. पहिलं विकेट जरूर ओमकारचा गेलाय, परंतु जी अपेक्षित धावगडी आवश्यकता आहे ती 14 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या आहेत. अजय कदम सर आमचा निरोप घेत आहेत. या स्पर्धेसाठी आपल्या बिजी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढला आणि नक्कीच तुमच्या मार्गदर्शनाची सातत्याने आम्हाला गरज असते. सुरेख फटका प्रथमेश बेलछेडाच्या बॅटमधून. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जरूर होतोय, परंतु पाठलाग अतिशय सुरेख होतोय. प्रथमेश बेलछेडा याच्या बॅटमधून निघाला षटकार. भावेशकडून मात्र बोध घेतला, स्फूर्ती घेतली आणि प्रथमेश जो पावसाळी क्रिकेटमध्ये गतवर्षीच्या हंगामात जबरदस्त ठरला होता. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू आता मात्र जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने येत आहेत. शेवटच्या क्षणी स्वतःचा तोल जरूर गेला होता, परंतु 2 धावा दरम्यानच्या काळात या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जातात प्रथमेश आणि भावेशच्या माध्यमातून. प्रथमेश बेलछेडा परळचा खेळाडू आहे. फलंदाजी करतोय तो गोलंदाजी करतोय. प्रभादेवी दादरचा विकी सिंग शिनराय टोयोटा या व्यावसायिक संघातून खेळणारा. अकोटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला जातोय. तो स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका. 1 धाव पूर्ण केला जाईल. अकोटप्प्याची गोलंदाजी केली जाते, त्याचा समाचार या ठिकाणी घेतला जातोय. भावेश कॉल दिला जातोय 3ऱ्या धावेसाठी, परंतु स्वतःला सावरलाय. पुन्हा एकदा माघारी येतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवर. रबरला अशीच पाहिजे स्टान्स. रबरला घुसून मिसून नाही भेटत. कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर. षटक क्रमांक 2. मोठं लक्ष जरूर आहे, परंतु त्याचा पाठलाग अतिशय सुरेखरित्या केला जातोय. अतिशय चांगली वाटचाल आहे. ओमकारच्या लवकर बाद होण्यानंतर सामन्याचे सूत्र भावेश शेलार आणि प्रथमेश बेलछेडा यांनी आपल्या हातात घेतली आहेत.
बॅकफुटला जा चेंडू पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता भावेश शेलारचा, परंतु अतिशय वेगवान पद्धतीचा हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते विकी सिंगच्या. तर सामना अतिशय दोन बलाढ्य संघांमधील सामना या ठिकाणी सुरू आहे. दोलायमान अवस्थेत सामना पाहायला मिळतोय. जो संघ कामगिरी उंचावणार आहे तो या स्पर्धेतील या सामन्यात विजेता होईल आणि आपल्या विजयाचं खातं उघडेल, कारण दोन्ही संघ पहिल्या सामन्यात पराभूत होत इथपर्यंत आलेले आहेत.
3 चौकार, 1 षटकार. उत्कृष्ट फलंदाजी प्रथमेशची, उत्कृष्ट फलंदाजी भावेशची आणि जवळजवळ GI11 हा संघ हा सामना जिंकल्या जमाय. केवळ 1 धाव हवी आहे त्यांना सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकवर येते पुन्हा प्रथमेश. बघूया विजय षटकार मारतात का विजय चौकार मारतायत. शॉर्ट पिच चेंडू, जोरदार फटका, चेंडू केलाय हा सीमा रेषे पार आणि हा दुसरा षटकार, विजय षटकार आपण बोलू शकू प्रथमेशच्या बॅटमधून. GI11 हा सामना जिंकतोय. सोहम लवकर जा, लवकर जा. GI11 ने आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या चेस केली ती 62 धावांची.